तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा. नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी. सुखदा वरदा पावन तू, अमृत मधुरा जीवन तू. सुखदा वरदा पावन तू, अमृत मधुरा जीवन तू. चिच्छक्ती जणू तू त्रैलोक्याची, तूच स्वामिनी खरोखरी. स्वामिनी खरोखरी. वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी. मन्या, अगो आज संध्याकाळी घरी थांबणार आहेस का नाही? का ग? अगं का ग काय, आज बायका यायच्या आहेत हळदी कुंकवाला. का? आज काय आहे? तुला माहित नाही? नाही. अगं तुमच्या सलमान खानचा वाढदिवस आहे ना, त्यानिमित्त हळदी कुंकू ठेवलाय आपल्या घरी. ग्रेट. सलमान खानच्या वाढदिवसाला हळदी कुंकू, कल्पनाच काय भारी आहे. ए गधडे, म्हणे कल्पना भारी आहे. अगं आज मकर संक्रांत आहे. हा, म्हणून हळदी कुंकू आहे. आणि हे बघ, बायकांसाठी लुटायला काही वस्तू पण आणून ठेवल्यात. अच्छा अच्छा अच्छा. पण काय ग, हे वस्तूंचं लुटणं हा काय प्रकार आहे? अगं प्रकार कसला म्हणे, ती मकर संक्रांतीच्या व्रताची सांगता असते. ओके ओके. आणि ती रथसप्तमी पर्यंत कधीही करता येते. ए आजी, पण मकर संक्रांतीला सुद्धा व्रत असतं? हो तर. अगं सुवासिनींनी करायचं ते एक व्रत आहे. हो बरं का मनू. अगं संक्रांतीच्या दिवशी 5 छोटी छोटी मातीची बोळकी आणतात. बोळकी अगं म्हणजे सुगडं. अच्छा अच्छा. मग त्याच्यात भुईमुगाच्या शेंगा, हरभऱ्याचे ढाळे, ऊसाचे बारीक तुकडे, गाजराचे बारीक तुकडे आणि तीळ असं सगळं घालून ते देवाजवळ ठेवतात आणि त्याची पूजा करतात. आणि काही ठिकाणी, विशेषतः सांगली, सातारा, कोल्हापूरकडे ही जी सुगडं असतात ना, ती आदल्या दिवशी मांडून त्याची पूजा करायची प्रथा आहे बर का. आणि म्हणे संक्रांतीच्या व्रतामध्ये तिळाला खूप महत्व आहे. हो, आपल्याकडे नाही का सोसायटीतली सगळी छोटी मुलं तिळगुळ घ्यायला येतात. हो अगं, आपल्या हिंदू संस्कृतीत या दिवशी तिळाचं दान द्यायला सांगण्यात आले. आंघोळीच्या पाण्यात तीळ घालून स्नान करायला सांगितले आणि तिळाचं तेल अंगाला लावायला सांगितले. पण आजी, तिळाला काय एवढं महत्व? अगं तीळ हे उष्ण आणि तेलकट असतात.
त्यामुळे थंडीच्या दिवसात त्यांचं सेवन करावं असं आयुर्वेद सांगतो. हो, म्हणजे तीळ आणि गुळाच्या सेवनानं उष्णता मिळते म्हणून ते खायचे. हो. आणि अगं, ज्यांना गरिबीमुळे तीळ विकत घेता येणं शक्य नसेल त्यांना तिळाचं दान करावं. अच्छा. म्हणजे ते सुद्धा थंडीत तिळाचं सेवन करतील अशी या व्रताच्या दानामागची मूळ कल्पना आहे. हा, ग्रेट. हा, दानावरून आठवलं बरं का ग, काय? एक छान कथा सांगते हो म्हणे. वा, मस्त. बरं का, हा. महाभारत काळातली गोष्ट आहे. कुरुक्षेत्रावरच्या घनघोर युद्धाचा वणवा शांत झाल्यानंतर 5ही पांडवांनी मिळून एक महायज्ञ केला. त्या प्रसंगी त्यांनी गोरगरिबांना प्रचंड प्रमाणात दान केलं. बर. यज्ञाचा थाटमाट आणि ऐश्वर्य पाहून लोकांचे डोळे दिपून गेले. महोदय, हा कसला समारंभ इथे होत आहे? सारे नगरवासी आणि नागरिक झुंडीच्या झुंडी करून या प्रासादात का बरे जात आहेत? अरे रे, तुम्हाला काहीच ज्ञात नाही का? नाही. युधिष्ठिर महाराजांनी केलेल्या महायज्ञात विपुल दानधर्म होतोय. ज्याला जे पाहिजे ते मिळतंय. काय सांगताय का? चला चला, त्वरा करा. युधिष्ठिर महाराजांचा जय जयकार असो. वाह वाह, काय तो यज्ञ, काय तो दानधर्म. न भूतो न भविष्यती. असा यज्ञ झाला नाही, असा दानधर्म होणे नाही. थांबा, तुम्ही सारे लबाड खोटारडे आहात. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. काय मुंगूस? आणि हे मुंगूस कुठून आलं? आणि माणसाप्रमाणे हे बोलतंय कसं? अरे, कसल्या यज्ञाची वाहवा करत आहात तुम्ही? हा तर मुळी यज्ञच नव्हे. मुंगसा, तुझी बुद्धी भ्रष्ट झालीये का? अरे, धनधान्य, जड जवाहीर यांचा गोरगरिबांवर इथे कसा वर्षाव झाला हे तुला ज्ञात नाहीस दिसतंय. अरे, या आसमंतात कुणी दरिद्री राहिलेलं नाही. सगळेजण श्रीमंत बनून सुखा समाधानात लोळतायत. आणि तू म्हणतोस हा यज्ञच नाही? आम्ही खोटं बोलतो का? होय, मी सत्य तेच कथन करतो आहे. मी नुकताच उत्तरेकडून या प्रदेशात आलो. तिथे दुष्काळाने माणसांची अन्नान्न दशा झालेली मी पाहिली. त्यातच एका खेड्यात एका अत्यंत दरिद्री ब्राह्मणाच्या घरात. स्वामी, या गावात आता आपला चरितार्थ होणं केवळ अशक्य. इतके दिवस पोथ्या पुराणं, पूजा अर्चा सांगून आपण कसं तरी पोट भरत होतो. पण ह्या 3 वर्षांच्या भयंकर दुष्काळानं तेही शक्य नाही. लोकांनाच खायला अन्न नाही तर ते आपल्या हातून धार्मिक कार्य तरी कशी करून घेणार? आणि आपल्याला शिधा तरी काय देणार? पतिदेव, मागील 5 दिवसांपासून आपल्या पोटात अन्नाचा एक कण नाही. ते पहा आपला मुलगा आणि सून भूक असह्य होऊन भूमीवर कसे निश्चित पडले. हा दुष्काळ बहुधा आपले प्राण घेणार असं दिसतंय. नाही, असं बोलू नकोस. हे बघ, महत् प्रयासानं मी हे थोडं जवाचं पीठ मिळवून आणलंय. त्याचे 4 समान वाटे कर. ते खाऊन आपण आजचा दिवस तरी नक्की काढू. जशी आपली आज्ञा. मी लगेचच याचे 4 समान वाटे करते. पुत्रा, सुनबाई, उठ. हे पहा, यांनी 4 घास अन्न आणले, ते खाऊन घ्या. ओम भवती भिक्षांदेहि. कुणी आहे का घरात? कोण आहे? मी अतिथी, पदभ्रमण करीत देश हिंडतोय. यावं महोदय, यावं. आत येऊन आम्हाला उपकृत करावं. अरे वा, आल्या आल्या माझ्यासाठी अन्न वाढून ठेवलेलं दिसते. मला भयंकर भूक लागलीच आहे. गावात विलक्षण दुष्काळ, खायला अन्न नाही. घ्यावं महोदय. माझ्या वाट्याचं अन्न आपण स्वतः ग्रहण करावं. महाराज, अगदी सत्यानाश केला तुम्ही माझा. का महाराज, काय झालं? अहो, यापेक्षा जीवे मारणे बरे. 10 दिवसांचा उपाशी मी.
या अपुऱ्या 2 घासाच्या अन्नाने माझ्या पोटातील भुकेचा डोम आणखीनच भडकला की हो. महोदय, आपण माझ्याही वाट्याचं अन्न घ्यावं. अगं, असू दे. मी पत्नी धर्म पाळला. अतिथी हा प्रत्यक्ष नारायणाचा अवतार असतो. पण माझी अजून भूक शमलेली नाही हो. काय करू, ही राक्षसी भूक अजूनही वाढतेच आहे. आपण माझ्याही वाट्याचं अन्न ग्रहण करावं. पित्याला आपल्या कर्तव्य पालनात हातभार लावणं हा प्रत्येक पुत्राचा धर्मच असतो. आण ते पीठ इकडे. वाह वाह, पण तरीही माझी भूक अजून तशीच आहे. महोदय, आपण माझ्या वाट्याचंही अन्न भक्षावं. सुनबाई, तू सुद्धा. असू दे, मी माझा धर्म पाळला. वाह वाह, आता मी तृप्त झालो. तुमच्याकडचे अन्नही संपले. परमेश्वर तुमचं भलं करू. येतो मी. त्या रात्री ते सगळे कुटुंब अन्न पाण्या वाचून तडफडून मृत्युमुखी पडले. त्यांच्या त्या पिठातले थोडेसे पीठ भूमीवर सांडले होते. त्यात मी लोळलो. तो काय चमत्कार! माझे अर्धे अंग सोनेरी बनून गेले. अरे हो, खरंच की हे मुंगूस अर्धे सोनेरी आहे. हा, तेव्हापासून तसा यज्ञ पाहावा, तसा चमत्कार पाहायला मिळावा म्हणून मी गावोगावी हिंडतो आहे. पण मला तसा यज्ञ पाहायला मिळाला नाही. काय सांगतोयस काय? सत्य तेच सांगतोय. इथल्या यज्ञकुंडातील रक्षेतही मी लोळून पाहिलं, पण माझे उरलेले अर्धे शरीर सोन्याचे झाले नाही. एवढ्यासाठी मी म्हणालो की ज्या यज्ञाचा तुम्ही एवढा उदो उदो करत आहात तो मुळी यज्ञच नाहीये. ग्रेट आजी, खरंच खूप सुंदर आणि अर्थपूर्ण गोष्ट सांगितली. आवडली ना? एकदम. आणि म्हणूनच म्हणू, हा, दान कुठलं दिलंय हे महत्वाचं नाही, तर त्यामागे माणसाचा स्वार्थत्याग किती आहे ते महत्वाचं. खरंच. दान दिल्यानं देणारा धन्य होतो, घेणारा नव्हे, असं स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या कर्मयोग नावाच्या ग्रंथात म्हटलेलंच आहे ना. हो तर. म्हणून तर दान देताना त्या व्यक्तीप्रती उपकाराची, तुच्छतेची भावना नको, तर त्यांनी हे दान घेऊन उलट आपल्यालाच उपकृत केलंय असा भाव हवा. मकर संक्रांतीच्या दानात आपण असा भाव ठेवला तर संक्रांत सुफल संपूर्ण झाली असंच म्हणावं लागेल. हो ना. बाकी काही म्हणा, पण संक्रांत, तिच्या आदल्या दिवसाची भोगी, दुसऱ्या दिवसाची किंक्रांत, या सगळ्या सण समारंभात एक प्रकारचा गोडवा आहे नाही. हो तर. अगं, भोगीच्या दिवशी तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी आणि सगळ्या भाज्या एकत्र करून केलेली ती भाजी, मग आनंदाचा ठेवाच येतो. आणि बर का म्हणे, आमच्याकडच्या बायका त्या भाजीला काय म्हणायच्या माहितीये? काय? लेकुरवाळी भाजी. हो अगं म्हणे, तुमचं ते न्यूट्रिशियन का फिट्रिशियन काय म्हणतात ना, अगं ते सगळं ह्या भाज्यांमध्ये अगदी व्यवस्थित बसवलंय बर का. काय सांगतेस? हो तर. कोणत्या मोसमात कुठल्या भाज्या खाल्ल्याने शरीराला पोषक तत्व मिळतात हे कुठलंही टेबल वगैरे न देता या सणांच्या आणि व्रतांच्या साच्यात सगळं फिट्ट बसवलंय. अगं हो ना. तेव्हा कुठले ग असे हे तुमचे ते डाएट का फिएट तज्ञ होते आजी पण ना. आणि बरं का म्हणू, आमच्या काळात या संक्रांतीचं निमित्त साधून कॉलेजातले तरुण तरुणी या गुलाबी थंडीत एकमेकांना तिळगुळाचा काटेरी हलवा द्यायचे. खास राखून ठेवलेली तिळगुळाची वडी द्यायचे. त्या काटेरी हलव्यातून आणि संक्रांतीच्या ग्रीटिंग मधल्या सुंदर सुंदर कवितांमधून त्यांचा गुलाबी प्रणय हळुवारपणे फुलत जायचा. अगं, तुमच्या या SMS आणि ईमेलच्या दुनियेत ती सगळी मजा हरवली बघ. वाव, तुमच्याही काळात एवढा रोमॅन्टिसिझम होता. मग पण आता चला चला उठा, संध्याकाळच्या हळदी कुंकवाची तयारी करायची आपल्याला. येस येस, चल आई, मी पण येते तुझ्या मदतीला. चल. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. श्रोते हो, आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना
नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. सहभाग रवींद्र बापट, वृषाली पटवर्धन, सायली बापट, मानसी लोणकर, हितेंद्र नाईक, गौतम बापट. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ. ध्वनिमुद्रण सुनील पानसरे. निर्मिती रोहन्स आय पुणे. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.